मेलोडी चॉकलेट ही 10-12 वर्ष झालं आपल्या देशातल्या प्रत्येक नागरिकाला असलं चॉकलेटच मिळतंय फक्त. आणि आता अशी अवस्था झाली देशातली की अश्मयुगाच्या काळात लोक सुखी होती, पण आता सुखी नाहीत अशी म्हणायची वेळ आलेली. कारण ह्या 10-12 दिवसामध्ये 4थी दरवाढ आहे पेट्रोल, डिझेल, गॅस, सीएनजी. सामान्य लोकांना जगायचं का अश्मयुगासारखं कपडे केळीची पानं बिनं गुंडाळून ह्याच्यात वनामध्ये राहायला जायचं, असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट काय आहे, एकीकडे ही सगळी अवस्था असताना आपल्या देशाचे महामहिम नेते जे आहेत, मोठे नेते आहेत, परंतु ते बाहेरच्या देशात जाऊन चॉकलेट फेमस करताना दिसते. चॉकलेट भारताचं चांगली गोष्ट आहे म्हणून आम्ही बी चॉकलेट तर देशातल्या लोकांना फेमस करायला लागलो. बाबा ही चॉकलेट तर तुम्हाला दिलं गेलं नाही ना, जरा आठवा, असं दाखवण्यासाठी ही काय मेलोडी चॉकलेट आहे तुम्हाला सांगतो. सगळ्या इथं आता पेट्रोल पंपावर आम्ही आलतो, प्रत्येकाला दिलं. तर ही चॉकलेट खाल्ल्यानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आम्हाला एक राग दिसत होता, समाधान दिसतं चॉकलेट खाल्ल्यावर. पण ही आम्हाला कायम चॉकलेट मिळत आलंय म्हणली. हे काय तुम्ही दाखवता ही नवीन चॉकलेट नाही. आणि कांद्याची माळ घालायचं कारण काय, चॉकलेटचा दर आहे का त्याच्यापेक्षा ह्या कांद्याचा किलोचा दर कमी व्हायला लागला. अक्षरशः शेतकऱ्याची राख रांगोळी करायची आणि आपण परदेश दौऱ्यावर फिरायचं, ही सगळी जी चालू आहे या गोष्टीला जनता आता विटलेली आहे. आणि एक प्रतिकात्मक आंदोलन म्हणून आणि झालेली परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. गोर गरीब कष्टकरी जे नोकरदार वर्ग असले किंवा शेतकरी असू द्या, आज महाराष्ट्रातला असा कुठला पेट्रोल पंप नसेल जिथं ते शेतकरी त्यांच्या पेरणीसाठी लागणारं डिझेल पेट्रोल ही घेण्यासाठी रांगा लावल्यात अक्षरशः अर्धा किलोमीटर. त्यांच्यात वाढणं लागले. म्हणजे रांगा तर किती वेळा लावायच्या. एकदा नोटबंदीला लावल्या, पुन्हा कोरोना वॅक्सिनला लावल्या, आणि आता पेट्रोल पंपासाठी डिझेलसाठी. ह्या सगळ्या गोष्टीचा खऱ्या अर्थानं खऱ्या देशाला वीट आला असं म्हणलं तर चाल. आणि इलेक्ट्रिकल गाड्याचा वापर करा म्हणते. आता मला सांगा, इलेक्ट्रिकल गाड्याचा वापर करायला इथं शेतकऱ्याला फक्त दिवसात 4 तास वीज मिळायला लागली उन्हाळ्यात. इलेक्ट्रिकल गाड्या कुठं वापरता सांगा, मोबाईल चार्जिंग होत नाही लोकांचं, कुठलं वापरणार. म्हणजे सगळा अंधभक्ताचा पोकळ कारभार आहे. आणि ही काय जर झालं तरी काय जमात अशी आहे 2% फेसबुक, युट्यूब, व्हॉट्सअपवर बोंबलणारी. आणि काय जरी झालं तर मोदीवर काय बोललं नाही पाहिजे तुम्ही, अशी भूमिका असते. परंतु केलेल्या चुकाचं खापर तर निश्चितपणानं सत्ता आहे म्हणून त्यांनी फोडून घेतलं पाहिजे. आणि आज जी देशाची अवस्था आहे ती अत्यंत वाईट अवस्था आहे. खऱ्या अर्थाने याच्यातून दिलासा मिळावा या मागणीसाठी आम्ही आज या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. आदरणीय आमच्या पक्षाचे आदित्यसाहेब ठाकरे असू द्या, वरुण सरदेसाई साहेब असू द्या, यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरामध्ये अशा आंदोलन चालू आहे. आणि त्याच्या माध्यमातून आज आपण पंढरपूरमध्ये सुद्धा सगळे आमचे पदाधिकारी कार्यकर्ते, आणि मला आनंद कसा वाटतोय, आमच्यापेक्षा आलेली लोक सुद्धा बाहेर उतरून आमच्या पक्षाचे पंच टाकून या आंदोलनात सहभागी झाले. अनेकांचं म्हणणं इथं बघायला मिळालं की म्हणजे फेसबुकच्या माध्यमातून, कमेंटच्या माध्यमातून 7.5 रुपये वाढलं म्हणजे काय वाढलंय, 7.5 रुपये असा काय फरक पडणार आहे. आणि दुसऱ्या देशाची परिस्थिती बघा ना आपल्या देशाची परिस्थिती बघा, अशी चालू चर्चा. कायम हे लोक पाकिस्तानची तुलना करते. तुम्हाला सांगतो, पाकिस्तान आधीच मेलेला देश आहे. त्याला माती डबरं करायला सुद्धा डिझेल नाही की डबरी करून पुरावती माणसं म्हणून. त्या देशाची आपली तुलना करायची काय कारण आहे. आपल्या देशाची करन्सी कुठं ऑस्ट्रेलिया संग तुलना होणार होती, चायना सोबत तुलना करायची होती, जर्मनी, जपान ह्या गोष्टी सगळं तुलना करायला सोडून तुम्ही आता पाकिस्तान संग करताय. काही दिवसानंतर श्रीलंका आणि भूतान संग सुद्धा तुम्ही तुलना कराय. बघा श्रीलंकेतल्या माणसाला कपडे नाही, तुम्हाला कपडे तर मिळते का ना. ही रडक्याचा डोळा पुसायचा करेक्ट कार्यक्रम आहे. बघा ही देश कोणीकडे होता, सोन्याची चिडिया म्हणून आपल्या देशाचा उल्लेख होत होता, सोनच घेऊन आला म्हणून आता सांगितलंय. त्यामुळे अक्षरशः चोरांवर सुद्धा वाईट दिवस आले. लोक सोनच घेणार तर चोऱ्या कशा होणार आहे. ही अशी वाईट अवस्था आहे. त्यामुळं मला तर या काळजी वाटते या सगळ्याबद्दल. लोकांची काळजी, लोकांना पण काळजी वाटते सगळ्या गोष्टी. पहिल्या काँग्रेसच्या काळात साधं पेट्रोल तर 5 रुपयांमध्ये वाढला, गॅस जरी वाढलं तरी भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते मंडळी आंदोलन करताना दिसत होते. ते कोणतरी महिला नेत्या होत्या ती सिलेंडर घेऊनच जायची संसदेमध्ये. बघा सिलेंडर के भाव बढ गए. ही कांदा येते का, ही कांदा पंतप्रधान मनमोहन सिंगला वगैरे ह्यांनी मारलं होतं कांदा. का तर
कांद्याच्या मातीमोल झालंय ना असं झालंय आणि तसं झालंय. ह्या लोकांना फक्त आणि फक्त शेतकऱ्यांना गुटमट ठेवायचा, शेतकऱ्यांचा कष्ट करायला कोणाचाच फायदा नाही. यांना फक्त अदानी अंबानी यांची 4 लोक द्या, यांना जगवायला. आणि देश तुम्हाला सांगतो मातीत घालायचं काम केलंय. रुपया किती खाली आलाय ही जर तुम्ही बघितलं तर आपल्याला लाज वाटायला लागली आज, अशी अवस्था आहे. आणि ह्या कारभारामध्ये खऱ्या अर्थानं सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही सगळ्यांना आता बोलणं गरजेचं आहे. राहुल गांधी देशात बोलतात, राज्यामध्ये आदित्य ठाकरे साहेब असल्या, रोहित पवार असल्या, ती सगळी लोक बोलतात, काँग्रेसचे सपकाळ बोलतात. पण आता गावागावापर्यंत जावं लागेल. ही काय भूमिका आहे यांचं, किती अक्षरशः लोकांचे हाल चालू आहेत हे सांगावं लागेल. त्यासाठी आम्ही हे प्रतिकात्मक आंदोलन केलेलं आहे. रणजित सर, सोन्याबद्दल काय प्रतिक्रिया? सोनं सुद्धा खरेदी करू नका म्हणून सगळीकडे. नाही तेच ना, मला तर तीच काळजी वाटते. सोनं सुद्धा खरेदी करू नका, तुम्ही पेट्रोलच्या गाड्या वापरू नका. काय म्हणतात त्याला, एसटी न जावं म्हणतात. आता तुम्ही एसटी न बघितलं तर एसटीच्या काय काय याला दरवाजेच नाहीत, काय काय याला खिडक्या नाहीत. सोन्या चांदीचं जर तुम्ही म्हणाल त्याचं फोटो आहे एसटी वरती. हो, कुठं तेवढं लावतील की व्यवस्थित, वर दरवाजे नसले तर चालतील. अक्षरशः तुम्हाला सांगतो. आणि त्या एसटी वाल्यांचं बी बरं का, त्यांच्या कर्मचाऱ्यांचे बी डिझेल टाकी निघून गेली बघा. सगळी वाईट अवस्था आहे, नोकरदार वर्गाची वाईट अवस्था आहे. सगळीकडे खाजगीकरण व्हायला लागलं, कुठं करप्शन थांबलं नाही, काय नाही काय नाही. फक्त एखादा टास्क द्यायचा आणि लोकांना उगाच लाईनीत लावायचं. आता मला सांगा 45 डिग्री 46 डिग्री टेम्परेचर मध्ये पेट्रोल आणि डिझेल साठी कुठं शेतकऱ्यांनी लाईनी लावायची? चक्कर येऊन पडलं, मेलं, झालं ना. त्यांचं पाप कोण घेणार आहे? ही सगळं पाप यांच्या माती लागणार. आणि तुम्हाला सांगतो, देशातील जनतेचा तळतळ या लोकांना लागल्याशिवाय राहणार नाही. यंदा निवडणुकीमध्ये दिसेल 100% दिसणार.